इव्हनिंग गाईज. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही चाललेलो आहोत. संध्याकाळची वेळ आहे. आज आहे शनिवार. आम्ही वॉकिंगला चाललो आहे ना पप्पा? हो ना. आम्ही साई चौकात चाललो आहे. साई चौकामध्ये तर सर्कल आहे, तिथे थोडा वेळ बसू. आणि हा जो सर्कल आहे साई चौकात बरोबर रस्त्याच्या मधोमध आहे आणि त्याच्या चारी साईडला रोड जातात तिथून आणि त्या चारी साईडला रोड आहेत. त्या रोडवरून आहे ना ॲक्च्युली गाड्या चालतात. संध्याकाळच्या वेळेला ते सगळं बघण्यासारखं असतं. आणि साई चौकामध्ये संध्याकाळी खूप जण तिथे वॉकिंगसाठी येतात, थोडा वेळ बसतात आणि छान मस्त अशी हवा सुटलेली असते. आणि संध्याकाळचा तिथे जो सीन आहे बघण्यासारखं असतं. ते जो सर्कल आहे तो 3 स्टेपचा आहे. जसं पायऱ्या असतात ना, त्या पायऱ्यानुसार 3 स्टेपचा तो सर्कल आहे. आणि त्यामुळे मग तिथे सर्कलवरती बसून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बघायला खूप छान वाटतं. आम्ही चाललेलो आहोत. हां, दाखव तुझं. तुला काय वॉच घालून देऊ? आणि आम्हाला आज पप्पा पार्टी देणार आहेत ना. आईला माहिती पडलं तर आई काम काढेल. ही सुझुकी आहे ज्ञानेश. मारुती सुझुकी आहे. मी ज्ञानेशला ॲक्च्युली शिकवलं आहे की ज्ञानेशला गाड्यांचा खूप शौक आहे. तर मी त्याला सांगितलं गाड्यांची नावं कशी ओळखायची. तर गाडीच्या बॅक साईडला जे गाडीची नावं असतात तर त्या हे बघा चल तू नंतर ती नावं वाचत बस. सो या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्याला सांगितलं गाड्यांच्या पाठीमागे जी नावं असतात ते वाचायची, त्यावरून समजायच्या गाड्यांची नावं. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर आज पप्पांना बाहेर खायचं आहे आणि पप्पा बोलले की चला आता आम्ही तुम्हाला पार्टी देतो. तर तेच पण आईला हे सगळं नाही आवडत. आई जेव्हा हा व्हिडिओ बघेल ना तेव्हा ओरडा खाणार आहोत मी, पप्पा आणि खूप ओरडा खाऊ. ठीक आहे, ओके. चला आता आपण जाऊया. थोडा वेळ इथे साई चौकामध्ये सर्कलला बसू आणि मग आम्ही जाऊ. इथे साई चौकामध्ये शिवशक्ती हॉटेल आहे. खूप स्वस्त आहे, रिजनेबल आहे आणि पूर्ण शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. तिथे चाललो आहे ना पप्पा? हो. चला आपण जाऊया आता. तुम्ही इथे बघू शकता आम्ही फुटपाथवरून चालतो आहे. तर या रोडच्या कॉर्नरला खाऊ गल्ली आहे. ती जी खाऊ गल्ली होती ना ती तिकडे त्या साईडला होती, पण तिथे आता कंस्ट्रक्शन चालू आहे म्हणून तिकडे ह्या साईडला. इथे कुठे पण बसले. चल चल, सॉरी का बोलतोस? हिरो. तर इथे या रोडच्या साईडला ही खाऊ गल्ली आहे. इथे बघू शकता इथे रोडला खूप जण आपापल्या गाड्या पार्क करतात आणि इथेच रोडच्या कॉर्नरला साईडला ज्ञानेश तर इथे छान मस्त अशा बसेस आहेत. म्हणजे ना मी तुम्हाला सांगेल की ना हा रोड खूप मोठा आहे, त्याच्यामुळे या साईडला पूर्ण अशा गाड्या उभ्या आहेत. आणि मी जसं तुम्हाला बोलली होती की तिकडे त्या साईडला कंस्ट्रक्शन चालू आहे ना. खरं म्हणजे तिथे खाऊ गल्ली होती, तिथली खाऊ गल्ली आता इकडे ह्या साईडला झाले पुढे असं. आणि तुम्ही हे ना बघू शकतात ॲक्च्युली हे ना जे आहे ना तर हे मोठं ना चर्च आहे आणि मोठं कंस्ट्रक्शन आहे आणि हे चर्च आहे. आणि जसं की बाहेर देशामध्ये कसं चर्च आणि विथ त्याच्यामध्ये सगळं मॉल्स वगैरे असतात ना, सेम हा तसं म्हणजे हे बनणार आहे असं आहे. पुढे सगळं दिलेलं आहे त्यांनी. तुम्हाला मी जेव्हा हे पूर्ण कंस्ट्रक्शन बनेल ना तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि तसं ना इथे असे ना पोस्टर पण लावलेत. जसं बाहेर देशामध्ये कसं पूर्ण असं चर्चसारखं असतं आणि जर तुम्ही आतमध्ये गेलं तर पूर्ण तुम्हाला
मॉल टाईप असणार आहे असं आहे. हे बघा तुम्हाला तिथे दिसत असेल, हे बघा हे येशू ख्रिस्त आहेत वरती असं नाही, हे मोठं चर्च आहे बाकी. आणि इथे ज्ञानेश बसला आहे. ज्ञानेश मगाशी मी त्याला खरं म्हणजे ओरडली चला. आणि ना ही जी फुटपाथ आहे ना, या फुटपाथमध्ये ना मध्ये ना असे बाकडे आहेत, म्हणजे लोक थोडा वेळ बसू शकतात वगैरे. तर गाईज तुम्ही इथे बघू शकतात, इथे जे ब्लू कलरचे जे पत्रे दिसतात तिथे कंस्ट्रक्शन चालू आहे. आणि जिथे ब्लू कलरचा पत्रा आहे ना तिथे खरी खाऊ गल्ली होती, पण तिथून आता ह्या साईडला ट्रान्सफर झालेली आहे. तर गाईज तुम्ही बघू शकतात इकडे या साईडला पण खाऊ गल्ली आहे पूर्ण असे, आणि ही खाऊ गल्ली या साईडला होती. आणि इकडे साईडला सगळी फ्रूटची दुकानं आहेत. गाईज आता आम्ही इकडे आलो आहे बँकेमध्ये, कोणा थोडं काम आहे आणि मग आम्ही पुढे जाऊ. तर आपल्याला रस्ता क्रॉस करून जायचं त्या साईडला. आणि तुम्ही इकडे या साईडला बघू शकतात, या साईडला पूर्ण कपड्यांची दुकानं आहेत, योगी कलेक्शन वगैरे. चला बाप्पा काय लावून मला बाप्पा विचारतायत की याला किती खर्च असेल. सलड आहे कुठे नाही, महाग आहे बाप्पा ते खूप महाग आहे बाप्पा, खूप आहे. मी तुम्हाला सांगेल की खाली बँक आहे, वरती हॉटेल आहे असं आहे, पण ते हॉटेल खूप महाग आहे, आपल्या खिचाला परवडण्यासारखं नाही. मला पप्पा विचारतात की इथे हॉटेलमध्ये जायचं का वगैरे, जायचं का म्हणजे काय असेल वगैरे तिथे असं आहे. तर गाईज मग तुम्हाला एक मी जो चर्च दाखवला होता तो हा चर्च आहे. आणि खाली ना खूप सारे छान छान शॉप आहेत, ब्रँडेड शॉप आहेत. पप्पा आणि ज्ञानेश पुढे चाललेत, आजोबा पुढे गेले. तर आपण आता शिवशक्ती हॉटेलमध्ये चाललो आहे. आणि इथेच हे साई चौक आहे, ह्याच लाईनला आपला सरळ जायचं आहे, अगदी थोड्या अंतरावरती 5-10 मिनटं लागतील. तर आम्ही खूप पाठीमागे आहोत, पप्पा तिथे उभे समोर आमचे वाट बघत. तर इथे आम्ही या हॉटेलजवळ आलेलो आहोत. तर हे आहे साई सागर हॉटेल. हे शुद्ध शाकाहारी आहे, टेस्ट वाईज खूप छान आहे, आपल्या खिचाला परवडण्यासारखं आहे. तर आम्ही सर्वप्रथम हॉटेलमध्ये एंट्री केल्याबरोबर आम्ही लगेच ऑर्डर करण्यासाठी बुक मागवलं आणि त्यानुसार आम्ही ऑर्डरसुद्धा केली. तर पहिल्यांदा आम्ही फ्राय पापड मागवलेला आहे. पप्पांना फ्राय पापड खूप आवडतो आणि आम्ही फ्राय पापड खात होतो. तितक्यात लगेच शेजवान पनीर फ्राय राईस आला, कारण आम्ही तशी ऑर्डर केली होती. आणि हा जो पापड आहे, तर हा पापड शेजवान चटणीबरोबर खायला खूप छान लागतो. आणि इथली जी शेजवान चटणी होती ना, ही अमेझिंग होती, खूप छान होती. मसाला हा फ्राय पापड खाल्ल्यानंतर आम्ही लगेचच शेजवान पनीर फ्राय राईसवरती छान मस्त ताव मारला. तर हा शेजवान पनीर फ्राय राईस पण खूप सुंदर होता. आणि आम्ही पनीर 65सुद्धा मागवलं होतं. तर हा राईस खाऊन झाल्यानंतर आम्ही पनीर 65 खाल्लं. त्यानंतर आमचं सगळ्यांचं पोट भरून गेलं. त्यानंतर आम्ही सर्वात शेवटी आईस्क्रीम मागवला. तर हा जो आईस्क्रीम आहे, तर मी व्हॅनिला फ्लेवर मागवला, ज्ञानेशनी स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि पप्पांनीसुद्धा व्हॅनिला फ्लेवर. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, पण परतीच्या प्रवासापूर्वी आम्हाला थोडा वेळ साई चौकात बसायचं होतं. तर आम्ही चालत साई चौकात गेलो. तर हे जे साई चौक आहे, हे बरोबर साई चौकामध्ये बरोबर मध्यभागी आहे. आणि या सर्कलच्या चारही बाजूने रस्ते जातात. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बघायला खूप छान सुंदर वाटतं आणि छान मस्त अशी थंड हवासुद्धा सुटली होती.
आता आम्ही घरी आलोय, लिफ्टमध्ये आहोत आम्ही. तर लिफ्टमधून बाहेर आलोय. आता मी दरवाजा ओपन करते तर तुम्हाला बघायला भेटेल सोनपरी कुठे बसलेली आहे. तर सोनपरी खरं म्हणजे ना वाट बघत बसली असेल. आधी दरवाजा ओपन करते. मी दरवाजा ओपन केलाय. अरे मी चालू ठेवला होता. सोनपरी, ए सोनपरी, तू इथे बसली होती. ती ना जेव्हाही आम्ही बाहेर गेलो असेल ना वगैरे तर ती बरोबर इथे नाही तर तिथे कुंडीजवळ येऊन बसते. ए सोनपरी, तू आमची वाट बघत होती. हो हो, तुझी झोप पूर्ण झाली. तर मी तिथे तिच्यासाठी ना साईडला ना फूड आणि पाणी पण ठेवलं होतं. ए तू काय खाल्लंस का ग? तू नाही काय खाल्लंस सोनपरी? ए सोनपरी, तू जा लवकर. ए माझ्या चोनू. हो आता ती आली ना का ती अशी बघत बसेल. ती माझे सोनू. ए सोनू. जेव्हाही मी ज्ञानेशला पण शाळेमध्ये वगैरे नेऊन सोडायला जाते आणि जवळ येते बघ आता इथे आले. ए माझे चोना आले ग माझे चोनू. माझं छोनू, तुला जवळ घेऊ मी तुला जवळ घेऊ. हो जेव्हाही मी ज्ञानेशला शाळेत सोडायला जाते ना तेसुद्धा सोनपरीला माहिती असतं ज्ञानेश शाळेत चाललं आहे. आणि मी जेव्हा ज्ञानेशला शाळेतून सोडून जेव्हा घरी येते ना रिटर्न वगैरे तर सेम सोनपरी ना इथे किंवा इथे या जागेमध्ये ना अशी बसलेली असते किंवा तिथे बसलेली असते आणि वाट बघत असते की कधी डोर ओपन होईल आणि मी घरी येईल याची ती वाट बघत असते. ए सोनपरी आता तिकडे बेडरूममध्ये गेले. असं आहे. तर आम्ही घरी आलेलो आहोत. खूप दमलो आहे आणि आम्हाला थोडा घाम पण आलेला आहे कारण आम्ही चालत गेलो होतो आणि चालत आलो. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी तुम्हाला साई चौकामध्ये शिवशक्ती असं मी तुम्हाला त्या हॉटेलचं नाव सांगितलं होतं. तर शिवशक्ती नाही आहे, साई सागर त्या हॉटेलचं नाव आहे. आणि जर तुम्ही कल्याणमध्ये राहत असाल तर नक्की त्या हॉटेलला तुम्ही विजिट द्या. खूप छान आहे. जास्त तेलकट नाही जास्त तिखट नाही, एकदम व्यवस्थित मीडियम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या खिचाला परवडण्यासारखं आहे. तर पप्पा आपण काय काय खाल्लं? शेजवान राईस ना, फ्राईड राईस. आम्ही पनीर शेजवान फ्राईड राईस खाल्लं. त्यानंतर मग आम्ही तुम्ही बघितलंच आम्ही काय काय खाल्लं वगैरे. खूप छान वाटलं असं कधीतरी. आणि खूप दिवस झाले मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही बाहेर पडलोच नव्हतो वगैरे. शाळा क्लास आणि बाकी जी काय बाहेरची कामं वगैरे आम्हीसुद्धा खूप दिवसांनी घराच्या बाहेर पडलो. खूप छान वाटलं. थोडं वॉकिंग केली, थोडी बसलो. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्ही कल्याणला राहत असाल तर मी तुम्हाला सांगते की जर समजा तुम्हाला हॉटेलिंग करायचं असेल आणि तुम्हाला समजा खूप रिजनेबल प्राईसमध्ये समजा तुम्हाला हॉटेलिंग करायची असेल, तुम्हाला असं वाटत असेल की अरे आपण कधीतरी बाहेर खायला जायला पाहिजे पण ते आपल्या खिचाला परवडण्यासारखं असं कुठलं हॉटेल आहे का, तर मी तुम्हाला सांगेल की कल्याणला पुष्पराज हॉटेल आहे. त्यानंतर गोपाळकृष्ण हॉटेल आहे. हे जे हॉटेल आहेत ना हे मी तुम्हाला सांगेल टेस्ट वाईज खूप छान आहे. आपल्या खिचाला परवडण्यासारखं आहे. अगदी मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल देईल. 500 रुपयामध्ये किंवा 600 रुपयामध्ये 3 किंवा 4 माणसं आरामात खाता. जर तुम्ही एक म्हणजे रोटी भाजी आणि राईस जरी मागवलं तरी ते 6 माणसं आरामात 3 माणसं किंवा 4 माणसं आरामात खाऊ शकतात. आणि म्हणून तुम्हाला सांगते की कल्याण स्टेशनला एक पुष्पराज हॉटेल आहे, गोपाळकृष्ण हॉटेल आहे. हे हॉटेल खूप रिजनेबल आहेत, आपल्या खिचाला परवडण्यासारखं आहे आणि टेस्ट वाईज खूप छान आहे. जास्त तेलकट नाही, जास्त तिखट नाही, मीडियम व्यवस्थित. आणि आम्हीसुद्धा साई चौकात गेलो होतो.
साई सागर हॉटेल आहे तिथे. जर तुम्ही सुद्धा कल्याणमध्ये राहत असाल तर तुम्ही नक्की या साई सागर हॉटेलला व्हिजिट द्या. खूप छान आहे, रिजनेबल आहे आणि आपल्या खिचाला परवडण्यासारखं आहे. 500-600 रुपयामध्ये 3 ते 4 माणसं आरामात जेवण जेवू शकतात. रोटी भाजी प्लस राईस, प्रत्येकाची एक वेगळी आवड निवड असते. हो, फ्राय पापड वगैरे. सो बाय बाय, गुड नाईट पप्पा, गुड नाईट बोल. गुड नाईट. ज्ञानेशने काय केलं माहिती आहे का? ज्ञानेचं कसं असतं माहिती आहे का? इथून खायचं म्हणजे ना, इथून म्हणजे खायचं आणि 1 तासानंतर सोडून द्यायचं खाली. तसं नाही, ज्ञानेश ना आता मग अशी जेवला ना तर लगेच 1-1.5 तासानंतर लगेच तो 2 नंबरला जातो ना. हां. आणि तुम्हाला सांगते, ही जी सोनपरी आहे ना, हिची एक वेगळीच मजा आहे. आता इथे बसली ती, जेव्हा ज्ञानेशनं टॉयलेटला जातं ना, ती ज्ञानेशकडे बघत बसे. कारण इतर वेळेस ना ज्ञानेची फुल पॅन्ट असते ना, त्याने पॅन्ट काढली की ती सोनपरी बघत बसे, हा एवढा वेगळा का दिसतोय. आणि त्याच्यानंतर मग ज्ञानेश पण एवढा लाजतो ना तिला बघून. मग लिटरली ज्ञानेश आहे ना असं लपत बेडरूममध्ये जातो ना ज्ञानेश. हा ना, या दोघांची वेगळीच मजा असते. बघ आता पण तिथं बघते. आता ज्ञानेश पॅन्ट घालतो, आता ती बघते बघा कशी. ए शुंद्रू, हो साईडला हो. ज्ञानेश साईडला हो. ए शुंद्रे, हे बघा, बघितलं हे बघा, ते ॲक्च्युली बघत बसते नक्की. तू पॅन्ट घाल आधी बरं. ज्ञानेश पॅन्ट घाल लवकर. तर ती ॲक्च्युली बघते, हा एवढा असा वेगळा का दिसतो. का नेहमी ज्ञानेश ना पॅन्ट टी शर्ट घालतो ना. ती पण ती बोलत असेल, बाबा हा दादा आला की जाम वैताग देतो. ए सोनपरी, तिची बसण्याची बघण्याची थोडी ना स्टाईल वेगळीच आहे. सोनपरी, ए माझ्या सोनपरी, शुंद्रू, ए शुंद्रू.